सो मित्रांनो, आपल्या बैलगाडा मालकांमध्ये टॉपचा बैल आहे भुंगा. सो आता मुंबईमध्ये सध्या खूप चर्चेत आहे, नाव करतो आहे. आणि आपले सध्या यूट्यूबमध्ये चर्चेत असलेले दादांचं नाव मिलिंद शेठ. कोण ओळखत नाही. आज घाटपासून मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेला एक बैलगाडा मालक. आणि आज पाडगाव महिन्यात तेजा आणि भुंगासुद्धा उतरले होते आणि तेजाने आज शर्यत झाली आणि विजयाचा गुलाल घेतला. काय बोलाल दादा आज? सर्वप्रथम मी आयोजकांचं अभिनंदन करत सुंदर असं आयोजन केलं आहे. आणि जी गाडी झाली ती गाडीचं पण अभिनंदन करेन. मैत्रीपूर्ण लढत झाली, सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या. आणि सुतात म्हणजे न अंतर सुतात आमची गाडी तेजाने तोंड लावून किंवा त्याच्यासोबत पळणाऱ्या बैल दोघांपैकी कोणाचा ते तोंड लागला आणि सूत तुटला. दोन्ही बैल आजुलेवाल्यांचा भारत आणि आपलं कोसगाव सावकर ग्रुपचा तेजा सुंदर अशी गाडी पळाली. ती गाडी छान पळत होती आणि विजय प्राप्त झाला, त्याबद्दल मी खूप मनापासून खुश आहे. नक्की दादा. आणि आज भुंगाचा पण तुम्ही तिथं बिंजोडला नाव सोडला होता मला वाटतं. भुंगाचं नाव सोडलं होता उजव्या रस्त्यात, कारण की मला भुंगा पब्लिकला पळवायचा होता उजव्या रस्त्यामध्ये, पण जोड झाला नाही. ठीक आहे, एक मैदान बिनजोडचा घरी जाऊ काय फरक नाही पडत, पण पुढच्या येणाऱ्या 4 तारखेला त्याच ताकदीने आणि त्याच जोशाने भुंगा आणि भुंगाच्या सोबतचा बैल असेल. येणाऱ्या 4 तारखेला डावी साईडला नाव असेल. ज्याला पण शर्यत करायची असेल त्यांनी शर्यत करा आणि जी पण लढत होईल ती मैत्रीपूर्ण लढत होईल. दादा, मला तुमचा एक शब्द खूप आवडला की तुमच्या आता मी जस्ट बाईट बघितली, त्याच्यामध्ये तो तुम्ही शब्द बोला तर मला वापरला की जेव्हा कोणत्याही तुमच्या बैलाला जो बैल पैरा होतो, जेव्हा तुम्ही शर्यती करता, पण त्या पैऱ्यावाल्यानी एक ज्याच्याशी शर्यत लावता एक जिंकल्यानंतर आधीचा जो काही राग असेल तो न काढता मैत्रीपूर्ण करावा, कारण की ही शर्यत आहे. आज आपला जिंकतो, उद्या त्याचा जिंकतो. तर ते शब्द भारी वाटतं. काय तुमचं मत आहे याबद्दल? त्याचं असं आहे का बघा, बैलगाडी क्षेत्र आहे. मी पण कुठला अमरपट्टा घेऊन आलो नाही किंवा समोरचा कुठला अमरपट्टा ना. हारजीत ही बैलगाड्यामध्ये प्रत्येक वेळी होत असते. कधी कुठला आपला बैल कमी पडतो किंवा तो समोरचा बैल कमी पडतो. कधी आपली जीत होते तर कधी त्यांची जीत होते. पण राग रूस मनामध्ये न ठेवता हा क्षेत्र खूप आवडीचं क्षेत्र आहे, सगळ्यांना प्रेमाचं क्षेत्र आहे. एकमेकांशी गोडीनी आणि प्रेमामध्ये शर्यत खेळा, हीच माझी प्रत्येक वेळेला सांगणं असतं सर्व बैलगाड्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना. दादा, सासवडचा सुद्धा मैदान मोठा होता आणि मुंबईचा मैदान होता. आज तुम्ही सासवडला न जाता इथं राहिले, काय कारण? मला बिनजोड खूप आवडतो आणि माझ्या लहानापासून आतापर्यंत जो मी शौक मला जो आवडणार आहे तो आपला बिनजोडचा, मुंबईचा मला. आणि त्या खेळामध्ये राहण्यासाठी मी माझ्या दावणीला आज 5 बैल आहेत आणि माझा इकडचा खेळ सोडून मी तिकडे खेळायला जायचं ते माझ्या मनाला पटत नाही, म्हणून मी माझा मुंबईचा खेळ कंटिन्यू ठेवतो आणि मुंबईमध्येच खेळतो. नक्कीच दादा. आणि भुंगा हा बैल बिनजोड असो किंवा घाट असो, मागे पण हरण्यासोबत होता आपला हेमंत फुलोरे दादा. चांगली गाडी पळाली, म्हणजे 3 फेऱ्यामध्ये सुद्धा तो चांगला पळतो आणि मोठमोठ्या बैलासोबत पैरा होतो. तर आता पुसेगावचा मैदान आहे आणि प्रत्येकाचं नियोजन त्या मैदानात मोठं असणार आहे. तर त्याचं काही नियोजन वगैरे केलं आहे का तुम्ही? अजून नियोजन झालं नाही, चाललं आहे आमच्या सर्व ग्रुपचं. आमचा SB ग्रुपाचं शैलेश भोईर, परत आमचा समीर मदार, शेखर भोईर, आमचा पप्पू शेठ, आकिब शेठ, परत आमची SYPची सगळी मंडळी, आमचा आकाश शेठ, जय शेठ, आमची जेवढी मंडळी आहे सगळ्यांचं असं चर्चा चाललं आहे का कुठला पैरा करायचा, कसं करायचं. सगळ्यांचं मन जुळून आलं तर 100%. कारण की त्या मैदानात एक आपली बोलतात ना, ती बैलगाडी क्षेत्राची ती पंढरी आहे. त्या पंढरीमध्ये आपला नंदी पळालाच पाहिजे, ती पण आमची पण अपेक्षा आहे. पण आपल्या नंदीसोबत आपला दुसराही नंदी तसाच टॉपचा पाहिजे, तर त्या पंढरीच्या वारीमध्ये जायला मजा येईल असं मला. नक्कीच दादा. आणि दादा, आता तुम्ही जस्ट एक मोठी खरेदी केली आहे, त्या खरेदीबद्दल बोला ना. फायर ज्याचं नाव आहे, ॲक्च्युली आम्हाला सांगा ते फायरची कारकिर्दी काय तिथली? फायर आता दुसरा आहे, आताच दुसरा झाला. आणि फायर खूप चांगला घाटातला राजा म्हणून तो खूप प्रसिद्ध आहे आणि पुण्या भागामध्ये त्याला खूप डिमांड आहे. पण तो बिनजोडलाही चांगला पळतो. माझी सुरुवातीपासून लक्ष्मण ड्रायव्हरला म्हणणं होतं असंच का जेव्हा तुम्ही हा बैल द्याल त्यावेळेला मलाच पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं हा शेट तुम्हाला देऊ, पण फायरसाठी खूप मोठ्या मोठ्या मागण्या आल्या होत्या. या आता 2 दिवसात फायरचा व्यवहारही झाला असता, पण मला जो आवडणारा नंदी आहे तो माझ्याच दारात पाहिजे अशी माझी इच्छा होती. आणि मी जाऊन तो तिथे त्यांची चर्चा करून आणि त्यांनी सहकुशीने दिली, त्याबद्दल त्यांचं पण खूप मनापासून मी अभिनंदन. हे खरं आहे का दादा की फायर हा जो मन्या बैल मालकाच्या त्याच्या दावणीला जाणार होता? त्यांची मन्या बैल जो आज घाटाचा राजा आहे त्यांची आणि फायरची त्यांचे घरचे संबंध आहेत आणि ती गाडी पळाली पण होती असं मला लक्ष्मण ड्रायव्हर, कारण की लक्ष्मण ड्रायव्हर बोलले होते त्यांच्याच दावणीला तो फायर जाईल
पण माझ्या मनातलं त्यांना माहीत नव्हतं, कारण की मला असं पाहिजे होतं कारण तो माझ्याच दावणीला आला पाहिजे. आणि देवाची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आणि आमच्या सर्व ग्रुपचा एक म्हणजे प्रेम, त्याच्यामुळं फायर शेवटी आमच्याच दावणीला आला. दादा- शेवटी आमच्या दावणीला आला तरी तो लक्ष्मी ड्रायव्हरचा पण तेवढाच अधिकार आहे त्याच्यावरती. आणि नक्कीच दादा, जसा भुंगा तुमच्या दावणीला नाव केलं तसा फायर आता सुद्धा येतो तुमच्या दावणीला. म्हणजे एक कृपा आहे, देवाची कृपा आहे की कोणाची तरी कृपा आहे, काय बोलाल त्याच्याबद्दल? ती दावणीला आल्यानंतर तो नाव करतोच तुमच्या. देवाची पण कृपा आहे आणि आमच्या बाबांचा पण खूप आशीर्वाद आहे, कारण की बाबांचा जिव्हाळ्याचा खेळ होता आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये हे सगळं घडतंय. आज आमचं सर्व ग्रुप, सगळं जेवढं आमची ग्रुपची मंडळी, जेवढे आमचे सगळी जी मेहनत करतात बैलांवरती, त्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि भुंगा तेजावरती करणारा मानणारा वर्ग म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून आज सगळी बैल आणि आमची दावण गुलाला ते. दादा, आता तुम्ही जस्ट आम्हाला बोलता बोलता सांगितले आता उसाटण्याला आपल्याला बघायला भेटेल भुंगा, मग तेव्हा फायर सुद्धा येणार आहे. 100% फायर तिथे पळताना दिसेल. आज मी तुम्हाला तुमच्या यूट्यूब मार्फत मला पळवायची इच्छा नव्हती, पण तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी हेही सांगतो का येणाऱ्या उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये फायर आणि तेजा ही माझी घरची गाडी तिथे पळताना दिसेल. नक्कीच दादा, तुम्ही एवढा वेळ दिला माझ्यासाठी, तुम्ही निघाले होते त्याच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.